जय जय रघुवीर समर्थ। देव म्हणतो, विश्वास ठेव, तू मागितले आहेस त्यापेक्षा मी तुला जास्त देईन। जेव्हा तुमचे अंतःकरण शुद्ध आणि खरे असते तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने होईल, हे सुनिश्चित करण्याचा देवाकडे मार्ग असतो। आज तुमचा भाग्यवान दिवस आहे, कोणताही योगायोग नाही, तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद जवळ आहे। देव म्हणतो, मी तुला ज्या पापापासून वाचवले त्या पापाकडे परत जाऊ नकोस। मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला खरे प्रेम मिळणार आहे। ध्यानामुळे नात्यात पारदर्शकता येईल, मानसिक चमक येईल, नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होतील। या ऊर्जेचा दावा करण्यासाठी होय टाईप करा। देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुला मदत करण्यासाठी येथे आहे, हे विसरू नकोस। मी तुला आज रात्रीच विश्रांती देईन, मी तुझ्यावर प्रेम करतो। वर्षानुवर्षे तुमचा निचरा करत असलेली एखादी गोष्ट नाहीशी होणार आहे। तुमच्या आयुष्यात मोठे उलथापालथ होण्याची अपेक्षा आहे। नेहमीच सर्वत्र देव उपस्थित असतो आणि तो नेहमी प्रत्येकाला स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो। तुमच्या वाट्याला काहीतरी चांगले येत आहे, चांगली बातमी, चांगला काळ, चांगले संबंध, चांगले आरोग्य आणि अनेक आशीर्वाद। देव म्हणतो, जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला एका सेकंदातच आशीर्वाद मिळणार आहेत। आयुष्यात मी दुसरी संधी सर्वांना देतो। तुमच्या स्वप्नांचे जीवन जगण्याची दुसरी संधी मी तुम्हाला दिली आहे। संधी सोडू नका, तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात। परमेश्वराच्या उद्देशात नगण्य असा कोणीही नाही। शांतपणे असं म्हणा, प्रिय देवा, कृपया मला ही परिस्थिती सहन करण्याची शक्ती द्या आणि त्यात असलेले आशीर्वाद आणि धडे शोधण्यासाठी कृपया मला पुढे चालू ठेवण्यासाठी धीर द्या। माझ्या विचारांना कृती, शब्द आणि मार्गदर्शन करा, जेणेकरून मी तुमच्या शांती आणि प्रेमाच्या मार्गावर चालू शकेल। त्यांनी तुमच्याकडून काढून घेतलेल्या आनंदाचा प्रत्येक अंश तुम्हाला मिळणार आहे आणि अनेक अज्ञात स्वरूपात चमत्कार तुमच्याकडे वेगाने येत आहेत। जर देव तुमच्यासाठी असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही। तुमच्या जीवनावरील चांगुलपणा आणि देवाच्या कृपेबद्दल तुमचे ज्ञान जितके जास्त असेल तितके वादळात तुम्ही त्याची स्तुती कराल। सहमत असाल तर परमेश्वर माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा। एक डॉक्टर तुमचा जीव वाचवू शकतो, एक वकील तुमच्या जीवाचे रक्षण करू शकतो, एक सैनिक तुम्हाला शांतीपूर्वक जीवन देऊ शकतो, परंतु केवळ एक देवच तुम्हाला सर्वकालिक जीवन देऊ शकतो। देवाने तुमच्यासाठी दिलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही। देव म्हणतो, तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात, हा तुमचा योग्य हंगाम आहे। विलंब झाला पण नाकारलं नाही, मी आशीर्वाद पाठवत आहे। एक डॉक्टर तुमचा जीव वाचवू शकतो, एक वकील तुमच्या जीवाचे रक्षण करू शकतो, एक सैनिक तुम्हाला शांतीपूर्ण जीवन देऊ शकतो, परंतु केवळ एक देवच तुम्हाला सर्वकालिक जीवन देऊ शकतो। देवाने तुमच्यासाठी दिलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही। देव म्हणतो, तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात, हा तुमचा योग्य हंगाम आहे। विलंब झाला पण आम्ही नाकारलं नाही, मी आशीर्वाद पाठवत आहे। तो प्राप्त करण्यासाठी समर्थ मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा। देव आपल्याला जे काही हवे आहे ते देत नाही, परंतु तो त्याच्या वचनांची पूर्तता करतो। आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी सर्वोत्तम आणि सरळ मार्गावर नेतो। अरे परमेश्वराचे आभार माना, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया कायम आहे।
देव म्हणतो, अभिनंदन, तुमची प्रतीक्षा संपली. तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक होत आहे. तुमचे कंपन वाढवा आणि ते वाहू द्या. तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत. तुम्ही तयार आहात का? असाल तर होय कमेंट करा. देव म्हणतो, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल लोक तुमची चेष्टा करतील, थट्टा करतील आणि त्रास देतील. खंबीर आणि धैर्यवान व्हा, कारण मी तुझ्या बरोबर आहे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये सर्वात जास्त समाधानी असतो, तेव्हा देव आपल्यामध्ये सर्वात जास्त गौरव पाहतो. मला सोडू नकोस. वेदना आणि दुःख हे तात्पुरतं आहे. विश्वासू असल्याबद्दल मी तुला प्रतिफळ देईन. मी तुला बळ देईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझे कंपन जाणवले. आता तुला तेही भेटेल ज्याची तू अपेक्षा सोडली होतीस. तुमचे कथानक, सौभाग्य आणि नशिबात बदल होत आहेत. अदृश्य गोष्टींवर संशयापेक्षा जास्त विश्वास ठेवा आणि आपल्या आशीर्वादांच्या नवीन हंगामात प्रवेश करा. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझी वाईट वेळ संपणार आहे. सहमत असाल तर समर्थ माऊली टाईप करा. तुम्ही जे काही आहात ते तुमच्या विचारांनी आहात. तुमचा आत्मविश्वास तुम्ही काय साध्य करू शकता याचा टोन सेट करतो. योग्य मानसिकता भव्य अभिव्यक्तींना गती देऊ शकतो. जीवन म्हणजे केवळ स्वतःला शोधणे असे नाही. हे आपल्या आवडी आणि विश्वासांद्वारे स्वतःला तयार करण्याबद्दल आहे. आपण काय करू शकता हे मानसिकता ठरवते. तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडणार आहे. त्याचा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम होईल. देव आज तुला म्हणतोय, मी त्या परिस्थितीवर काम करत आहे ज्याने तुम्हाला ताण दिला आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक स्वातंत्र्य पाठवत आहे. तुमच्यावर हल्ला होत नाही. तुमची उन्नती होत आहे. थांबा, ते जवळजवळ संपले आहे. स्वर्गातून दैवी सूचना घेऊन देवदूत तुमच्या वतीने काम करत आहे. प्रार्थना करत राहा आणि उद्याच्या चांगल्या दिवसाची वाट पहा. ते नक्कीच होईल. तुम्ही तुमच्या पराभूत हंगामातून बाहेर येत आहात. हरवलेल्या सर्व गोष्टी मी पुनर्संचयित करणार आहे. या क्षणी तू मला प्रेमाने हाक मारावीस अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक अनुभव हा माझ्या दैवी योजनेचा भाग आहे. प्रक्रियेवर विश्वास ठेवा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट करा. मी अशा देवाची सेवा करतो जो माझ्या त्रासापेक्षा पण मोठा आहे. आम्हाला माहित आहे की जे देवावर प्रेम करतात त्याच्यासाठी उद्देशानुसार प्राचारण केले जाते. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित काम करतात. आम्हाला माहित आहे की जे देवावर प्रेम करतात त्याच्यासाठी उद्देशानुसार प्राचारण केले जाते. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित काम करतात. तुम्ही सहमत असाल तर अशी कमेंट करा. मी अशा देवाची सेवा करतो ज्याचे माझ्या जीवनासाठी योजना आणि उद्देश तयार आहेत. देव म्हणतो, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात ते अचानक जागे होणार आहे. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. सहमत असाल तर कमेंट करा. मी अशा देवाची सेवा करतो जो सर्व काही शक्य करतो. देव तुला म्हणतो, बाळा, अजून थोडा वेळ लढ. हे सर्व शेवटी किमतीचे आहे. पण जेव्हा तुझ्याकडे वळायला कोणी नसेल तेव्हा थांब. मी तुला साथ देईन. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुम्ही जीवनातील सर्व पैलू तुमच्या स्पंदनाने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. तुम्ही जास्त प्रयत्न करावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही त्याच्यावर अधिक खोलवर विश्वास ठेवावा अशी त्याची इच्छा आहे. प्रयत्न करणे थांबवू नका. विश्वास ठेवा, सर्व काही बदलेल.
परमेश्वरावर तुमचा विश्वास असल्यास आत्ताच हे आपलं भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा। तुमच्या वाट्याला काहीतरी छान येत आहे। आश्चर्यकारक वेळ, आश्चर्यकारक नातेसंबंध, आश्चर्यकारक साहस, आनंद आणि वाढीची अपेक्षा करा। तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर होय अशी कमेंट करा। अभिनंदन, तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे जी सर्व परिस्थिती बदलत आहे। तुम्ही आशीर्वादाच्या नवीन हंगामात येत आहात, त्यासाठी सज्ज व्हा। तुम्ही तयार असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। देव कधीही नकारात्मक गोष्टीचा शेवट करत नाही। देवाचा शेवट नेहमी सकारात्मकतेवरच होतो। तुम्हाला जे काही हवे आहे ते देव तुम्हाला देत नाही, तो आम्हाला तसे करण्याची संधी निर्माण करतो। जो म्हणतो की मी एकटा आहे, नेहमी त्याच्यासोबत असलेल्या देवाचे त्याने कधीही ऐकले नसावे। तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट अशी कमेंट करा। ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा। देव पाण्याचे द्राक्षरसात रूपांतर करू शकतो, मग तो तुमच्या रडण्याला हसण्यातही बदलू शकतो। सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा। देव सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त लक्ष देण्याची गरज आहे। तुझे वादळ किती मोठे आहे हे तुझ्या देवाला सांगू नकोस, तर तुझा देव किती मोठा आहे हे तुझ्या वादळाला सांग। प्रवास सोपा होईल असे देवाने कधी सांगितले नाही, परंतु आगमन सार्थकी लागेल असे त्याने सांगितले आहे। तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल। सहमत असाल तर समर्थ माऊली टाईप करा। तुमच्या सोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या जीवनात काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही। जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे चांगले भविष्य मिळण्यापासून रोखण्याची शक्ती नाही। देव तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही पापावर विजय मिळवून जगावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही आज तुमच्या जीवनासाठी त्याची वचने मिळवू शकाल। आपल्याला देव शोधण्याची गरज आहे आणि तो कधीही कोणत्याही अवस्थेत सापडत नाही। देव हा मौनाचा मित्र आहे। निसर्ग, झाडे, फुले, गवत शांतपणे कसे वाढतात ते पहा। तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांतपणे कसे फिरतात। आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला शांतता आवश्यक आहे। माणूस असणे म्हणजे तुमच्याकडून चुका होणारच आणि तुम्ही चुका करालच, कारण अपयश हा तुम्हाला दुसऱ्या दिशेने नेण्याचा देवाचा मार्ग आहे। आपण दुर्लक्ष करू शकतो, परंतु आपण देवाची उपस्थिती टाळू शकत नाही। जग त्याच्याकडे गजबजले आहे, तो सर्वत्र गुप्तपणे फिरतो। आयुष्यभर लोक तुम्हाला वेडे बनवतील, तुमचा अनादर करतील आणि तुमच्याशी वाईट वागतील। ते जे करतात ते देवाच्या चरणी अर्पण करा, कारण तुमच्या अंतःकरणातील द्वेष तुम्हालाही नष्ट करेल। जय जय रघुवीर समर्थ।